पहा अजून आपलं पीठ शिल्लक आहे. तर आपण दुसरं रिडं पसरूया. पीठ पण पाहू शकता तुम्ही किती पातळ मी केले. मी एकदम असं पटकन ओतून घ्यायचं गोल गोल आणि पांगवायची गरज नाही. पण तवा फिरवला का ते बरोबर होऊन जातं. जेवढं आपण पातळ बनवू तेवढं छान पातळ होतं ते. 2 मिनटामध्ये ते सगळं पाणी आटून जाईल. आपल्याला पलटी मारायचं. फ्राय पॅनमध्येच बनवायची, त्याच्यात चांगले होतात आणि पटकन आपल्याला उलटी पण करता येतात त्यांना. याला आता 2 मिनटं आपण भाजून घेऊया. हे बघा, आता आपण जी दुसरी पोळी पसरवली होती ती पण छान भाजून निघली आणि आपण तिला पलटी मारली. पाहू शकता तुम्ही, ही पण किती छान दिसते ती. आणि अगदी गोल पातळ आली बघा, किती सुंदर दिसते. अगदी पोळीसारखी ती बेसनाची पोळी आपली दिसते. पाहू शकता तुम्ही, बनवायला एकदम सोपी. तर मी बनवून तुम्हाला दाखवली. एकदम पातळ पीठ करायचं. आपलं दूध असतं तसं दूध एवढं पातळ पीठ करायचं. डोसा वगैरे करता त्या रव्याचा याचा. तसं पीठ बनवलं की खूप सुंदर त्याचं बेसन पोळी बनते. आणि फ्राय पॅनला ताव द्यायचं जास्त, म्हणजे मग पटकन ते भाजून तर चिटकत नाही त्याला. तशी कुरकुरीत आणि टेस्टी क्रिस्पी अशी बेसन पोळी आपली तयार आहे खाण्यासाठी. छान चपातीसोबत मस्त गरमागरम ही पोळी आपण खाऊ शकतो. आवडलं तर लाईक करा मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता ही आपली दुसरी पोळी मी पलटली. छान कडक आणि कुरकुरीत झाली ती. आता आपण त्याला एका पलटी मारूया. बघा, दोन्ही बाजूने छान भाजून घेतली. अशी भाजून झाली का तिला परत थोडंसं मंद गॅसवर ठेवायची, ते कुरकुरीत होते. किती छान झाले. त्याच्यामध्ये आपण ओवा, जिरी, हळद आणि आपला काळा मसाला किंवा मिरची पावडर टाकली होती. कोथिंबीर टाकली होती थोडीशी. पीठ एकदम पातळ बनवलं आपण. तर याचं पीठ आपलं पातळच बनवायचं. म्हणजे किती पातळ असलं तरी चालतं. ओतताना फक्त ओतायचं आणि तो फ्राय पॅन फिरवायचा, म्हणजे मग ते छान पातळ पोळी होऊन जाते. ती आता आपली दोन्हीकडे मी भाजली. आता थोडी कुरकुरीत व्हावी म्हणून मी ठेवलेली. आता 1-2 मिनटं ठेवली की छान कुरकुरीत सुंदर बेसन पोळी आपली खाण्यासाठी तयार होईल. तर तुम्ही बनवा मैत्रिणींनो, आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज. पहा किती सुंदर दिसते. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा किती सुंदर झाली. अगदी तवावर ही बेसनाची पोळी आपण काढली आणि ती एकदम पातळ झाली. तर बघा किती पातळ झाली पोळी. अगदी डोसा असतो आपला तांदळाचा, तशी ही पोळी झाली आपली. एकदम पातळ आणि कुरकुरीत झाली होती. गरमागरम तर खूपच सुंदर लागते बाजरीच्या भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर सुद्धा. मुलं आवडीने खातात ही. नाश्त्याला वगैरे किंवा पटकन डब्याला काही नसेल तर ही पोळी तुम्ही बनवून देऊ शकता. बनवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.